आज आपण फोरटक्स ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कटिंग कसा करायचा ते शिकणार आहोत. तर आधी मी इथे स्ट्रेट लाईन मारून घेते, म्हणजे काही कपडा क्रॉस असेल तर निघून जाईल. आता आपल्याला उंचीचा मार्क करायचा. पहिल्यांदा बॅक पार्ट आपण ड्राफ्ट करतोय. तो उंची आहे 12.5, 1 इंच प्लस करून 13.5. 13.5चं मार्किंग केलेलं आहे. इथे लाईन मारतोय आपण. इथे एक स्ट्रेट लाईनसाठी याचा उपयोग करायचा. शोल्डर आपल्याकडे 9.5 आहे, तर 9.5चा हाफ 4.5 5.25 होतो. तर आपण इथे 5.25 टाकतोय शोल्डरला. आर्महोल आपण 5 इंच घेणार आहोत. तर आर्महोलची रेषा जी आहे ती इकडूनच घेतली तरी सुद्धा चालते. छाती टाकायचा आहे, तर आपला ब्लाऊज आहे 30 छातीचा. 30चा चौथा भाग 7.5 येतो. तर आधी चौथ्या भागाचं मार्किंग. खाली वेस्ट साईडचं मार्किंग. वेस्ट आहे 26, साईचोक 24, 25, 26, 6.5 प्लस 1 इंच टक्स मार्जिन घ्यायचं आहे. मार्जिनच्या रेषा जोडून घ्या. याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचं आहे. तर शिलाई मार्जिन आवडीनुसार 1.5 ते 2 इंच आपण ठेवू शकतो. तर मी आत्ता 2 इंच घेतलेलं आहे शिलाई मार्जिन. फोरटक्स ब्लाऊज असल्यामुळे टक्स मारल्यानंतर मार्जिन कमी होते थोडे, त्याच्यामुळे 2 इंच मार्जिन मी घेतलेलं आहे. आर्महोलचा काटकोन करून घ्यायचा आपल्याला. इथे 1 इंचावर मागील मुंड्याचा आकार द्यायचा आहे. मागील मुंड्याचा आकार दिलेला आहे. मार्जिनच्या इथे आपल्याला 1 पाव इंच खाली जायचं. शोल्डर पट्टी आपल्याकडे 2.5 इंच तयार आहे, 2 इंच तयार आहे. तर आपण 2.5 इंच मेजरमेंट टाकतो इथे. मागील गळा खोली तर बॅक पार्टची जी लेंथ आहे त्याच्यानुसार मेजरमेंट टाकणार आहे आपण. 3.5 रेडी आहे स्टिचिंगसाठी. त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस करून घेते आणि मागील गळा खोली टाकते. हा 2.5 पावणे 3 पर्यंत गळा रुंदी घेते. लहान छातीचा ब्लाऊज असल्यामुळे 3.25 इंचच मी रुंदी घेतलेली आहे. गळा जसा आपल्याला ड्रॉ करायचा तसा आपण ड्रॉ करू शकतो. तर आपल्याला राऊंड नेकच द्यायचा आहे, तर मी थोडासा फ्री हँडनेच देणार आहे सेप. आणि इथे 1/2 इंच आपण शोल्डर उतार द्यायचा आहे. हा कंपल्सरी शोल्डर उतार द्यायचा आहे, कारण शोल्डर खाली उतरू नयेत म्हणून आपण शोल्डर उतार देतो. तर हा आपला बॅक पार्ट रेडी आहे. टक्स मार्किंग इथे करून घ्यायचं आहे 3.5. छातीच्या 10व्या भागानुसार टक्स मार्जिन करतो आपण. मागील गळा खोलीवर टक्स अवलंबून असल्यामुळे टक्सची उंची मागील गळा ज्या पद्धतीत खोल आहे त्याप्रमाणे आपल्याला टक्स उंची ठरवावी लागेल. तर आता मी 3.5 इंचेस टक्स घेणार आहे, कारण गळा डीप असल्यामुळे छोटा टक्स मारला जाईल. गळा जेव्हा वर असतो तेव्हा आपण टक्स उंची वाढवतो. जसा गळा वर जाईल तशी टक्स उंची थोडीशी वाढते. जसा डीप गळा होईल तसं टक्सची लांबी कमी होणार आहे. हा झालेला आहे आपला बॅक पार्ट आखून. आता कटिंग करूयात. हा आपला बॅक पार्ट कटिंग झालेला आहे. तर बॅक पार्ट घेऊनच आपल्याला फ्रंट पार्टचं मार्किंग करायचं आहे. तर आधी आपल्याला हुकलूकसाठी इथं 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागेल.
ज्या बाजूला हुकलूक असतील त्या बाजूला आपल्याला एक्स्ट्रा वाढवायचं. तर फ्रंट ओपन ब्लाऊज आहे. फ्रंट ओपन ब्लाऊज असल्यामुळे आपण या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेले स्टिचिंगसाठी हुकलूकच्या. खाली आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. 1 इंच वाढवून घ्यायचं आहे फ्रंट पार्ट. बॅकपेक्षा 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. ही सुद्धा लाईन मारून घ्यायची आहे खालची, एक्स्ट्रा लाईन जी आहे ती. आणि ॲज इट इज बॅक आखून घ्यायचं आहे आपल्याला. बॅकचा गळा आम्ही आत्ता कापलेला नाही आहे, कपड्यावर ठेवल्यावर कापणार. तर ॲज इट इज हे आपल्याला इथं मार्क करून घ्यायचं आहे. ॲज इट इज बॅक पार्ट आहे तसा आखून घेणे, काही चेंजेस न करता. आता हा झाला आपला फ्रंट पार्ट आखून घेतला आपण. 1 इंच एक्स्ट्रा घेतलेले खाली आणि अर्धा इंच या साईडला एक्स्ट्रा घेतलेले हुकलूकसाठी. आता आपल्याला शोल्डर पट्टीचं मेजरमेंट परत टाकायचं. रेडी शोल्डर पट्टी 2 इंच आहे, अर्धा इंच प्लस करून टाकतोय आपण स्टिचिंगसाठी. फ्रंटचा नेक टाकायचा आहे. तर फ्रंटचा नेक आहे 6.5 इंच. फ्रंटची गळा रुंदी 2.5 इंच. गळ्याचा काटकोन करून घ्यायचा आणि गळ्याचा आकार द्यायचा आपल्याला. हा फ्रंट नेक आखून झाला आहे. बुंडा खोलीचाही काटकोन आपल्याला परत आखावा लागेल. तर मुंढ्याच्या बाजूला आपल्याला 1 इंच आत यायचं असतं. अगदी 1 इंच 2च रेषा. आणि मुंडा खोलीचा आकार द्यायचा आहे, आतील मुंडा खोली. तर हा झालेला आहे आतील मुंडा आखून. आपल्याला आता योक आखायचा आहे. तो रेडी योक आपल्याकडे 2.5 आणि 1.5 आहे. तर त्याच्यात आपण हे वाढवून ठेवतोय. आपला नेहमीचा योक 3.5 आणि 2.5 असतो. 2.5 मार्क. ही सरळ लाईन मार्जिन सोडून हाफ करायचं आहे. आणि योकचा आकार. हा झाला योकचा आकार. आता आपल्याला टक्स मार्किंग करायचं आहे याच्यावरच. टक्स मार्किंग करण्यासाठी आपण टक्स पॉईंट घेणार आहे. छाती आपल्याकडं आहे 30. 30चा चौथा 7.5, 1 इंच प्लस करून 8.5. तर 9चा टक्स आपण करून घेतो. 9 इंचावर टक्स मार्किंग केलेले आहे. टक्सची ही आडवी लाईन आखून घ्यायची. छातीचा 10वा भाग प्लस 1/2 इंच घेणार आहे आपण. ते आपण 3.5 इंच घेतो इथे. हा मेन पॉईंट भेटला की आपल्याला या बाजूने सगळे टक्स रेडी करायचे. तर 1.5 इंच हा एक टक्स, या टक्सपासून 1.5 इंच इकडे आणि या मधल्या टक्सपासून 1.5 इंच इकडे. आणि हा जो टक्स आहे तो 1 इंच थोडासा खाली जाऊन आपण डार्क करणार. हा आपला सेंटरचा टक्स. हे 1.5 इंच शिवले जातात. आणि एकच टक्स जो आहे तो अर्धा इंच शिवला जातो.
हा टक्स जो आहे तो अर्धा इंच घेणार आहे आपण. दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. हा झाला मधला टक्स. या पद्धतीत टक्स आखून घ्यायचे. हा झाला आपला फ्रंट पार्ट. तर आपण हा कटिंग करून घेऊयात. गळे शक्यतो मी कपड्यावर ठेवल्यावरच कापते. योक कापून घेऊ आपण. पुढचा मुंढा कापून घेऊ आपण. हा झाला आपला फ्रंट पार्ट कटिंग. तर आपण आपल्याला आता बाही ड्राफ्ट करायचं. स्लीव्ज ड्राफ्ट करून घेऊ आपण. तर बाहीसाठी 4 पदरी घडी घालायची. स्लीव्ज खूप छोटी आहे, 3.5 इंचाचीच. तर घडी आपल्याला साधारणतः छातीचा चौथा प्लस अर्धा इंचाची घडी लागते. आपल्याला 8 इंचाची घडी लागणार आहे बाहीसाठी. आठ इंचाची घडी घ्यायची आहे. बाही लांबी आपल्याकडे आहे 3.5. त्याच्यामध्ये आपण पाऊण इंच प्लस करतो कारण अस्तरचा ब्लाऊज आहे. पावणे 4 बाही आहे, सॉरी, म्हणून आपण इथं 4.5 टाकतो. हा आर्महोल आपण 2.5 इंची घेतो. इथून रेषा मारायची. हे माप आपण आता 2.5 इंची घेतलेले. खूप शॉर्ट स्लीव्ज असल्यामुळे आपण हे 2.5 इंच मेजरमेंट ठेवलेले आहे. तसं आपण नॉर्मल स्लीव्जमध्ये 3-3.5 इंच ठेवतो. हे बाहीची रुंदी 8 इंच घेतलेली आहे. दंडघेर आपल्याकडे 5.5 आहे. 5.5 प्लस 1.5 इंच मार्जिन. इथे सुद्धा आपल्याला 1.5 इंच आत यायचं. मार्जिनच्या रेषा आपण जोडून घेऊया. आणि आता आपल्याला सेप द्यायचं आहे. तर हे 2 इंच आपण हे सरळच ठेवतो आणि इथून आपण नॉर्मल सेप द्यायचा आहे बाहीसाठी. आणि 1/2 इंच इथं खाली. आता तुम्हाला आतल्या मुंड्याचा पण सेप देऊन घ्यायचा. तर या पद्धतीत आपली बाही ड्राफ्ट झालेली आहे. नॉर्मल सेप ठेवायचा. सेप देण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. ही बाही आपण सगळ्या प्रकारांमध्ये बसवू शकतो. ड्रेसला सुद्धा लावायची असेल तर अशीच बाही कटिंग केली तरी चालते. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. बाय.